त्या दिवशी संध्याकाळची जेवणं जरा येरवाळीच झाली. आबाला फाल्गुनी पुनवेचा उपवास होता. त्यांना तसा प्रत्येक महिन्याच्या पुनवेला उपवास असतो. तालमीहून आल्यावर मी आंघोळ केली. मायनं मला पण जेवायला दिलं. चांदणं सटकर पडलं होतं. चंद्र चांगला कासराभर वर आला होता. सारं गाव चांदण्यात न्हात होतं. 2 दिवसापासून वळवाचे ढग फिरून जात होते. लांब कुठंतरी पाऊस झाल्याचं ऐकायला आलं होतं. त्यामुळे हवेत गारवा होता. जेवणानंतर मी घरात कबीरांच्या दोह्यांचं जाडजूड पुस्तक घेऊन बसलो होतो. भिंतीच्या खुंटीवरच्या रेडिओवर जुन्या नव्या गझल सुरू झाल्या. एक एक दोहा वाचून त्याचा अर्थ समजून घेत होतो. वाचताना माझं अर्ध ध्यान आबा मायेच्या गप्पांवरही होतं. आबा तसा सोशिकच, मोजकं बोलणारा, जरासा ठिंगू, 5 फुटी, बांधीव अंगकाठीचा. जवानीत शेठ सावकाराकडे सालं म्हेणे घेतलेलं, खाली ट्राउझर अनवर सदरा, अर्धे केस उडालेलं, जे होतं ते करडे झालं होतं. गळ्यात नेहमी उपरणं, कमिवलेलं शरीर. मायची उंची आबाहून इंचभर जास्ती. आबापेक्षा माय रंगानं सावळी, पण लई बोलकी. तिचं रूप तसं सर्वसाधारण बायांसारखंच. कामात मात्र हारण्यासारखी चपळ. आपलं कामाशी काम करणारी, सडपातळ अंगकाठी. मायच्या माहेरची आसामी दांडगी तर आबा खानदानी तुटका. पण मायनं माहेरी कधी याचना केली नाही. हाय त्यात समाधान मानणारी. आबा बरोबरीनं संसारात खूप खपणारी. एवढं साल जाऊ दे, जमव करून पुढच्या वर्षी राऊचं लग्न उरकून टाकू. सून आली म्हणजे घरात तुला बी जरा मदत होईल, आबा मायेला म्हणला. मी तर म्हणते खारट तुरट औंदाच उरकून टाकावं. मायनं अधिकच पुष्टी जोडली. बाहेर माझ्या लग्नाचा विषय निघताच मला उज्ज्वलाची आठवण झाली. हाताच्या कामीवर लिहिलेल्या अक्षरांवर नजर खेळली. पुस्तकाचं पान दुमडून मी घराबाहेर आलो. आबा, सध्या माझ्या लग्नाच्या भानगडीत पडू नका. मी एक मोठा निर्णय घेतलाय. माय, मी आयुष्यभर लग्न करणार नाही. मी अविवाहित राहायचं ठरवलंय. मी आबा आणि माईला म्हणलो. दोघं बी माझ्याकडे पाहतच राहिलं. का रे बाबा, आम्हाला कशाची ही सजा? आवंडा गिळीत आबा बोलला. तुम्हाला मी कशापायी सजा देऊ? ही सजा माझी मलाच समजा, मी उत्तरलो. माझं लक्ष पुन्हा एकदा हातांवरच्या अक्षरांवर गेलं. उज्ज्वला. ही 3.5 अक्षरं चंद्राच्या प्रकाशात उठून दिसत होती. मी त्यांच्याकडे पाहत खिन्नपणानं हसलो. घरात सुरू असलेल्या रेडिओवरील लता दिदींच्या गझलनं माझं मन आकर्षित केलं. उरात एक हलकीशी कळ उठली. काय होता बरं तो गझलचा शेर? हां, आठवला. दर्द से मेरा दामन भर दे या अल्लाह, फिर चाहे दीवाना कर दे या अल्लाह. मैंने तुमसे चांद सितारे कब मांगे, रोशन दिल बेदार नजर दे या अल्लाह. माझी बोटं हळुवारपणे गोंदलेल्या अक्षरांवरून फिरू लागली. आणि हे मी पक्क ठरवलंय. माझे ओठ नकळतच फुटफुटले. अरे बाबा, एखादी पोरगी तुझ्या मनात असन तर तसं सांग. आम्ही तिच्या मायबापाला जाऊन भेटू. मी पदर पसरीन त्यांच्या पुढं. जातपात पुसणार नाही, खानदान विचारणार नाही. लेका, तू सुखी तर आम्ही सुखी. माय केविलवाना चेहरा करून बोलत होती. तिच्या गालावरून ओघळणारी आसवं चांदण्यात चमकत होती. तिनं डोळ्यांना पदर लावला. माय, लई उशीर झाला आता, मी बोलून गेलो. म्हणजे कशाला उशीर झाला? आबानं माझा शब्द पकडला. काय नाही, असंच बोललो. मी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. पोरा राऊ, हे केस उन्हानं ढवळे नाही झालेत, आबा म्हणला. मी गुळणी धरली. बोल रे बाबा, घडाघडा बोल. अहमदाबादहून आल्यापासनं तुझं बोलणं सोन्यावानी झालं आम्हाला. वागण्यात बी फरक पडला. आम्हाला नाही सांगणार तर कोणाला? माय मध्येच बोलली. ती बोलत होती आणि रडतही होती. असं नको करू बाबा. अरे, तुझ्या उभारीवर आम्ही काय काय स्वप्न पाहिली. तुझ्या बिगर कोण हाय आम्हाला? आबा काकुळतीला येऊन म्हणला. मी काय तुम्हाला सोडून चाललो आहे का कुठं? आणि गेलो तरी तुम्हाला संगच घेऊन जाईन, मी बोललो. अरे, पण मला वरमाई होऊन मिरवायचं, आरवायचं आहे, त्याचं काय? सुनमुख पाहायचं काय? नातवाला मांडीवर खेळवायचे काय?
माय बोलत होती. मी गप्प ऐकत होतो. हे बघा आबा, मला भारीला घालू नका. त्या बिचाऱ्या पोरीच्या आयुष्याचं वाटुळं आणि माझ्या पण, मी निर्धारानं बोललो. मग तर पुढे बोलणंच संपलं. आबा वैतागून म्हणला, कसं बोलणं संपलं? हां लेका, लोक शेण घालतील की आमच्या तोंडात? गणगोत काय म्हणन? लोकांच्या तोंडाला हात लावता येत नाही. नको त्या बावड्या उठवतील, साप साप म्हणून भुई बडवतील. चांगला विचार कर बाबा, माय बोलत होती आणि पदराला डोळे पुशीत होती. हे ज्ञान कुणी तुझ्या डोक्यात घातलं? आबानं मला विचारलं. आबा, कोणी काही मला सांगायला आणि त्याच्या ऐकायला इतका दूधखोळा नाही मी म्हणलो. कोण पोर तुझ्या मनात भरले असेल तर तसं सांग. आबा पुन्हा जुन्या मुद्द्यावर आला. नाही आबा, कोणी नाही, मी हात चोळीत म्हणलो आणि घरात आलो. आता हात चोळीत बसण्याशिवाय दुसरा मार्ग तरी काय होता माझ्यापुढं? पुन्हा कबीर वाचू लागलो. मनाला मोठी शीख देणारा दोहा होता तो. मन के बहुत रंग है, छिन छिन बदले सोय, एक रंग में जो रहे ऐसा बिरला कोय. मन मोट मन पातरा, मन पाणी मन लाय, मन के जैसी उपजे तैसी ही हो जाय. माझ्या मनानं माझ्यावर मोहिनी घालून उज्ज्वला भोवती गुरफटवून टाकलं होतं. कबीराच्या या दोह्यानं माझी विचारांची दिशा जराशी बदलली. निदान तसा प्रयत्न तरी करू लागलो. आबा आणि मायचा गप्पा मारण्याचा उत्साह मावळला. ते मनातून कष्टी झाले. माझं दुःख न्यारं होतं आणि त्यांचं न्यारं. माझं दुःख सांगता येत नव्हतं आणि सहन बी होत नव्हतं. आतल्या आत नुसती घुसमट चालली होती. दोघांनी ओट्यावरचं अंथरूण पसरवली आणि गुपचूप आडवे झाले. माझ्या हलक्याशा हुंदक्याचा आवाज कानी पडत होता. आबा एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होत होता. मोठी जेवण येळ टळून गेली होती. गाव सामसूम झालं होतं. दूर कुठेतरी रातकिडा ओरडत होता. गावापासून मैलभराच्या वस्तीवर गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. वाघ्या मुरळीच्या गाण्याचा आणि त्याच्या वाद्यांचा आवाज कानी पडत होता. मधूनच कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज निघत होता. पुन्हा सारं शांत. चंद्राच्या शीतल चांदण्यात पेडेगाव शांत झोपलं होतं. मला झोप येत नव्हती. मी कबीराला मनात उतरवित होतो. दुसऱ्या दिवशी सकाळपासून घरात तणावपूर्ण शांततेत सारी कामं सुरू होती. आबा सकाळचे नित्यविधी उरकून आणि चहा घेऊन रोजच्यासारखं टपरीवर निघून गेला. दुसऱ्या दिवशी माय दिवसभर खारसन घालण्याच्या उद्योगात होती. असेच मध्ये 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी सकाळी मी आबाला म्हणलो, आबा, आपली गावातल्या चौकातली टपरी मी पवना तालुक्याला जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर टाकायचा विचार करतोय. चांगला विचार आहे, चहाचा फुरका मारीत आबा म्हणला. तसं नाही, म्हणजे तुमची पण मदत लागन. मी विषय पुढं रेटिवला. सांग की काय करू ते? आबाच्या बोलण्यात तुटकपणा होता. पुनवेच्या दिवशी रातच्याला झालेला विषय त्याच्या मनातून गेलेला नव्हता. मायचं तोंड अजूनही पडलेलंच होतं. गावाशेजारून पवन्याला जो डांबरी रोड जातो तिथं ओढ्याच्या पलीकडून वड्याच्या झाडाखालची जागा माझ्या मनात भरली. जराशी संवाद करावी लागन. चहाबरोबर सध्या जे करतो त्याला जोडी आणखी काही आयटम करू. रसवंती टाकू, सोडा लेमन ठेवू, 4 पैसे जास्त मिळतील. आता माझं डिग्रीचं 1च साल राहिलं आहे. कॉलेज करून मी हॉटेलचं कामही पाहीन. मदतीला तुम्ही आहेच. मी उत्साहानं माझ्या मनातला बेत आबाला सांगत होतो. आबा ध्यान देऊन ऐकत होता. मनात काहीतरी विचार करीत होता. वय झालं असलं तरी तू म्हणशील तिथं तुझ्या खांद्याला खांदा देऊन उभा राहीन मी, आबा निर्धारानं बोलला. मला हुरूप आला. माय आम्हा बाप लेकांचं बोलणं ऐकत होती. मी हॉटेल टाकण्याच्या उद्योगाला लागलो. आकुर्डीला जाऊन एक सेकंड हँड पण चांगल्या कंडिशनचं उसाच्या रसाचं मशीन मिळवलं. केरू आणि मधूच्या बैलगाड्यांनी मुरूम आणून वडाखालची जागा हवार केली. 3 लोखंडी पत्र्याच्या पेट्या, लोखंडी पाईप, तार, स्क्रू, खिळे असं कारागिराला पाहिजे ते सामान आणून दिलं. आठवड्याभरात हॉटेलसाठी उभे आडवे पत्रे ठोकून 2 खोल्या तयार झाल्या. आकुर्डीला जाऊन प्लॅस्टिकचे अर्धा डझन टेबल आणि डझनभर खुर्च्या आणल्या. मिनी टेम्पोत घालून उसाच्या रसाचं मशीन घेऊन आलो. मदतीला मधू आणि केरू होतेच. आबाचे दिलं ते काम करीत होता. किसनचा रावशा सडकाला हाटील टाकतोय हा गावभर चर्चेचा विषय झाला होता. मी ठाकून ठुकून राहणं सोडून दिलं.
अत्तराचा फाय चढवणं बी बंद केलं. पवना तालुक्याला जाणारा रोड माझ्या गावापासून 500 मीटरवरूनच जातो. तिथूनच खाली उगवतीला डोंगराची चढण सुरू होते. पेढीपासून 2च फरलांगावर. जणू माझं हॉटेल डोंगराच्या कुशीत बसल्यासारखं वाटत. गावातलं गिराईक आणि रोडचं बी गिराईक मिळणारच होतं. जम बसला तर हॉटेल चांगलं चाललं असं वाटत होतं. मी पत्रा विकत आणून ऑइल पेंट करून घरीच हॉटेलच्या नावाची पाटी रंगवली आणि हॉटेलच्या कपाळावर ठोकली. सगळी जमवाजमवान तयार झाली. हॉटेलच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली. आबा म्हणत होता, आकुर्डीच्या आमदाराच्या नाही तर गावच्या सरपंचाच्या हातानं उद्घाटन करू. मी त्याला हरकत घेतली. मी आबाला म्हणलो, मी सरपंचाला, तलाठ्याला आणि ग्रामसेवकाला बोलावणार, पण हॉटेलचं उद्घाटन मायच्या हातानंच करणार. तुमच्याहून मोठं माझ्यासाठी कोणी बी नाही. आबा गप्प झाला. आबाची गणितं न्यारी होती आणि माझी न्यारी. उद्घाटनाच्या 1 दिवस आधी आबाची गावच्या चौकातली टपरी हॉटेलवर नेली. मोजक्या नातलगांना बोलिवलं. आबानं 4 दिवस आधी सगळ्या गावाला तोंडीच निमंत्रण केलं होतं. उद्घाटनाच्या दिवशी दिवसभर अल्पोपहार आणि चहा फुकट दिला जाणार होता. माय आणि आबानं माझ्या लग्नासाठी साठवून ठेवलेला पैसा मी हॉटेलात घातला. उद्घाटनाच्या दिवशी भल्या सकाळी हॉटेलच्या भोंग्यावर कबीराच्या धोयांची आणि तुकोबाच्या अभंगांची कॅसेट वाजू लागली. मधुवन केरूनं हॉटेलला पताका लावून सजवलं होतं. हॉटेलच्या कपाळावर सविता चहा आणि फराळ केंद्र हे नाव ठासून आणि उठून दिसत होतं. माय तशी ठार अडाणी. मी हॉटेलला तिचं नाव दिलं होतं. हा माझा आगळा वेगळा उद्घाटन सोहळा होता. कुलदैवताचं पूजन नाही की सत्यनारायण नाही. तो प्रसंग आज बी मला जसाच्या तसा आठवतो. सकाळी 10 वाजेपर्यंत मान्यवर मंडळी जमा झाली. मी ठरवल्याप्रमाणे मायच्या हातानं हॉटेलची रिबीन कापली. रिबीन कापताना मायच्या डोळ्यात आनंदाची आसवं दाटली होती. मी हॉटेलची पाटी मायला वाचून दाखवली. तिचं मन सुप्पा एवढं झालं. सगळं गाव पाहत होतं. माय भारावली होती. सरपंचासह सर्वजण टाळ्या वाजवीत होते. गावच्या सरपंचाच्या आणि ग्रामसेवकाच्या हातानं हॉटेलात ठेवलेल्या तुकारामांच्या गाथा आणि कबीराचे धोये या ग्रंथांचं पूजन केलं. आबा, केरू आणि मधू सगळ्यांना मिठाई वाटली, फराळ दिला. साहेब, मी मोठ्या उभारीनं आणि आशेनं हॉटेल सुरू केलं. गिराईकं मिळू लागली. माय, आबा आणि मी 2 नोकर ठेवून हॉटेल चालवित होतो. पाहुण्याला जाणाऱ्या येणाऱ्या कार, जिपा, टेम्पो, मोटरसायकली हॉटेलवर थांबू लागल्या. पण ह्याच हॉटेलमुळं माझ्या आयुष्याचं वाटोळं होईल असं तेव्हा वाटलं नव्हतं साहेब. रावशाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तितक्यात कारागृहातली दुपारची जेवणाची घंटा घणानू लागली. जेलर साहेब, आज इथंच थांबूया. मला कोर्टात जायला उशीर होतोय. घड्याळाकडे पाहत कदम वकील म्हणले. जोशी वकिलानं टेप रेकॉर्डर बंद केलं. राव साहेब, पुढच्या जबानीचं तुला जेलर साहेब सांगतील. जेवणाची वेळ झाली. आता तू जा, कदम वकील रावशाला म्हणले. रावशा त्यांना हात जोडून केबिन बाहेर पडला. उन्हं रणरणत होती. अणवानी रावशा त्याच्या कोठाडीकडे जात होता. कदम साहेब चष्म्याची काडी ओठावर ठेवून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहत होते.